हॅलो, तुम्ही सगळे कसे आहात? दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारी कामं आहेत. फराळाचं वगैरे अजून बनवायचं आहे. रात्रीच बाजार वगैरे करून आणला होता. गावाकडे ह्याला गवळणी असे म्हणतात, कारण का हा शेणाच्या बनवल्या जातात आणि सकाळी लवकर आईने उठून गवळणी घातल्या होत्या. त्यानंतर देव वगैरे पूजायचा अजून राहिला होता. पटकन ना देवपूजा आता उरकून घेते आणि त्यानंतर ह्यांचा डब्बाही मला बनवायचा होता. आईने ना कानोल्याचं वगैरे पीठ मळून ठेवलं होतं आणि माझी सर्व कामं उरकून झाल्यानंतर ह्यांचा डब्बा पण बनवायचा होता. त्यानंतर मी कानोलं बनवायला घेणार होते आणि असं झालं की अचानकच ना आई बोलले की चकल्या पहिल्यांदा आधी करून घेतो. झालं होतं काय ना, ज्या शेताच्या बायका त्या सर्वजण एकत्र आपल्या एकीमेकीला मदत करत होत्या चकल्या करण्यासाठी आणि आईही आमचे चकलीचं पीठ घेऊन गेल्या होत्या. त्यामुळे आई मला बोलल्या होत्या दुपारी, "कानोलं वगैरे अजिबात तू काय करू नको, संध्याकाळी आपण करू." मी म्हणलं आता केलं काय आणि संध्याकाळी केलं काय, एकूण एकच. त्यापेक्षा म्हटलं पिल्लू झोपले आता बसून तरी काय करणार, त्यामुळे कानोलं करायला घेतलं होतं पटकन. थोडंफार मी कानोलं केलं होतं तर लगेच मी बोर झाले, कारण का हे एकट्याला आवरणारी गोष्ट नाही. दोघी तिघी असता तर गप्पा मारत कधी वेळ निघून जातो हे समजत नाही. त्यामुळे ना मी गल्लीतल्या मुलीसनी बोलून आणलं होतं कानोलं करण्यासाठी. त्या सर्व मुलींनी मदत केली म्हणून पटकन माझं कानोलं आवरलं होतं. 1 किलोचे हे सर्व कानोले आहेत आणि ह्याला शहरात ना करंजे असे बोलले जातात आणि गावामध्ये ना ह्याला कानोलं असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर कानोल्याचं जे तेल राहिलं होतं त्यामध्ये चला म्हटलं आता चिवडा वगैरे परतून घेऊ. आणि बाबांनी घेतलं होतं पिल्लूला, नाहीतर आमचं वादळ काय आम्हाला करू देत नव्हतं. ते झोपली होती म्हणून तर पटकन कानोले इतके झाले, नाही तर अजिबात ती काही करू दिली नसती. आणि बाबांनी घेतलं होतं म्हणून तिला पटकन म्हटलं आता चिवडाही परतून घेऊ. खरंच ना बायकासनी सणावारातनं वेळच नसतो त्यांच्यासाठी. माझ्यावरूनच मी तुम्हाला सांगते, सकाळी मी केसही विंचरली नव्हती. फक्त वरनं कंगवा फिरवला होता, धड विंचरलीही नव्हती. संपूर्ण दिवस ह्या माझ्या अवतारामध्ये गेला. अजून स्वयंपाकही बनवायचा होता. संध्याकाळचे 7 वाजले होते. झाडाला संध्याकाळची फुले उमलतात आणि ह्याचा सुगंध खूप छान आहे. ह्या झाडाचं नाव काय आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा. ह्या झाडाची ना फुले खूप छान दिसत होती. आणि तुम्हा सर्वांना बाय. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू.